Hello everyone, welcome back to the session Research Methodology. Myself, Professor Rashmi Hirlekar from Shri Saha Kelkar College, Devgad. Learning objective of this lecture. In today's lecture, we will discuss about characteristics of good research. Characteristics of good research. Good research has two major constituents, namely professionally conducted research and reliable input फॉर डिसिजन मेकिंग. म्हणजे गुड रिसर्च कशाला म्हणतात, त्याचे दोन मुख्य घटक असतात. एक तर ते रिसर्च प्रोफेशनली कंडक्टेड, इट मस्ट हॅव सायंटिफिक बेस. आणि सेकंड, रिलायबल इनपुट, जे डेटा कलेक्शन केलेला आहे तो रिलायबल असायला हवा फॉर डिसिजन मेकिंग. पुअरली ऑर्गनाइज रिसर्च प्रोव्हाइड्स नॉन रिलायबल डेटा. म्हणजे जर आपण रिसर्च वर्क चांगल्या प्रकारे केलं नसेल तर जो डेटा आहे तर तो नॉन रिलायबल डेटा मिळतो, म्हणजे अविश्वसनीय माहिती त्याच्यातनं मिळते जर तुम्ही रिसर्च चांगलं केलं नसेल. गुड रिसर्च इज बेस फॉर सायंटिफिक रिसर्च. अ गुड रिसर्च has following features, or you may say that characteristics, such as clearly defined purpose, outline research process, plan research design, maintain high ethical standard, analysis the data, systematic presentation of findings, highlight limitations, justify conclusion, reputation of researchers. Good research is empirical. Good research should be free from personal bias, and good research is always based on modern technology. We will discuss in detail about characteristics of good research in next slide. Characteristics of good research. Students, as you know, there are many steps in scientific research. Characteristics of good research are related to the steps in scientific methods. The first characteristics that clearly define purpose. It means that defining objective is a third step in scientific research. That objective should be clear. At the very outlet, it is extremely important to clearly define the purpose of research. This will remove ambiguity and vagueness in the work. म्हणजे रिसर्चचा पर्पज किंवा ऑब्जेक्टिव्ह इट शुड बी क्लिअरली डिफाईन. का तर तुमचं जे काम तुम्ही करणार आहात त्या कामामध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अर्थ कळला नाहीये किंवा तुम्ही त्याविषयी जरा संदिग्ध आहात, तुम्हाला क्लिअरिटी नाहीये, तर तुम्ही काम व्यवस्थित करू शकत नाही. तर या गोष्टी क्लिअरली डिफाईन पर्पजमुळे रिमूव्ह होतात. A researcher must always put it down in writing. हे जे रिसर्चचे पर्पज जो आहे इट शुड बी रायटिंग डाऊन, म्हणजे लिहिलेला असायला हवा. रिसर्च प्रॉब्लेम शुड इंडिकेट स्कोप अँड लिमिटेशन्स अँड प्रिसाइज मीनिंग ऑफ ऑल टर्म्स रिलेटेड टू द असाइनमेंट. रिसर्च प्रॉब्लेममुळे तुमच्या रिसर्चचा स्कोप, त्याच्या लिमिटेशन्स कळतात. तसंच टर्म्स ज्या आहेत त्या ज्या कोणत्या टर्म्स वापरल्यात त्याचा प्रिसाइज मिनिंग सुद्धा आपल्याला लक्षात येतो. रिसर्चर हॅज टू प्रिपेअर ऍक्शन प्लॅन टू एफिशियंटली अचीव द ऑब्जेक्टिव्ह. एकदा जर तुम्ही हे जे क्लिअरली डिफाईन ऑब्जेक्टिव्ह असतील किंवा पर्पज क्लिअरली डिफाईन असतील तर ऍक्शन प्लॅन जो करतो रिसर्चर तर तो एफिशियंट ऍक्शन प्लॅन होतो, योग्य ऍक्शन प्लॅन होतो जर ऑब्जेक्टिव्ह आर क्लिअरली डिफाईन. सेकंड ऑब्जेक्टिव्ह, आउटलाईन रिसर्च प्रोसेस. Outline research process. The researcher has to outline the details of research process such as, म्हणजे रिसर्चची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस
इट शुड बी आउटलाईन. कशी प्रोसेस असणार आहे, इट शुड बी आउटलाईन. आता काय काय आउटलाईन करायला हवं? सच ॲज द सोर्स ऑफ कलेक्टिंग डेटा, माहिती कुठून गोळा करणार आहोत, अपॉइंटमेंट ऑफ इंटरव्ह्यूअर्स, कंपायलिंग, टॅब्युलेशन, इंटरप्रिटेशन ऑफ डेटा, म्हणजे डेटा गोळा करणं, त्याचं टॅब्युलेशन करणं, त्याचा अर्थ लावणं, अलॉंग विथ प्रिपरेशन ऑफ रिपोर्ट, त्याचबरोबर रिपोर्ट तयार करणं. Omission of procedural details make it difficult to estimate the validity and reliability of data. बघा, omission of procedural detail, जे डिटेल्स आहेत प्रोसिजरच्या विषयी, म्हणजे जे डिटेल्स आहेत ते टाळणं, म्हणजे रिसर्चच्या प्रोसेसमध्ये काही डिटेल्स टाळणं म्हणजे त्या रिसर्चच्या व्हॅलिडिटी विषयी किंवा रिलायबिलिटी विषयी शंका निर्माण करतं. आणि त्याचबरोबर रिकमेंडेशन, शिफारशी ज्या केलेल्या आहेत त्या शिफारसींना तेवढंसं महत्व राहत नाही. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च इज दॅट प्लान, रिसर्च, डिझाईन. आता रिसर्च डिझाईन जे प्लान करतायत त्याविषयी आहे. रिसर्च डिझाईन नीड प्रॉपर प्लानिंग, योग्य प्लानिंग असायला हवं. फॉर एक्झाम्पल, where the sample of population is involved, the researcher must make sample representative. म्हणजे पॉप्युलेशन मधनं सॅम्पल सिलेक्शन करणार असाल तर सॅम्पल मस्ट बी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पॉप्युलेशन. Primarily, researcher has to collect primary data, but depending on subject of research, he may also use secondary data. म्हणजे सुरुवातीला त्याने प्रायमरी डेटा कलेक्ट करायचा आहे, पण एखाद्या विषयावर आधारित सेकंडरी डेटा सुद्धा त्याला कलेक्ट करावा लागतो, किंवा त्यात तो वापरू शकतो. बिब्लिओग्राफी शुड बी थरो अँड कम्प्लीट. रिसर्च मधली बिब्लिओग्राफी थरो आणि कम्प्लीट असायला हवी. इन्शुअर डायरेक्ट ऑब्झर्वेशन आर रेकॉर्डेड ॲज सून ॲज द इव्हेंट इज ओव्हर. म्हणजे डायरेक्ट ऑब्झर्वेशन रेकॉर्ड केले पाहिजे. इव्हेंट इज ओव्हर, लगेचच ऑब्झर्वेशन रेकॉर्ड करणं आवश्यक आहे. द मेजर चॅलेंज बिफोर रिसर्चर इज टू फाईट पर्सनल बायस इन सिलेक्टिंग अँड रेकॉर्डिंग डेटा. पर्सनल बायस म्हणजे कसं असतं माहितीये की आपला एक स्वभाव असतो आणि आपल्या डोक्यात एखादी गोष्ट बसलेली असते आणि त्या अनुषंगाने आपण काम करत राहतो, त्याला पर्सनल बायस असं म्हणतात. तर मुख्य आव्हान रिसर्चरकडे कोणतं आहे तर तो जो पर्सनल बायस, आपल्या डोक्यात जे बसलंय त्याप्रमाणे नाही, जे काही दिसतंय त्याप्रमाणे काम करणं, तर तो पर्सनल बायसशी फाईट करणं हे मेजर चॅलेंज आहे. आणि हा पर्सनल बायस याचा इफेक्ट कधी होतो? सिलेक्टिंग अँड रेकॉर्डिंग डेटा. आपण डेटा सिलेक्ट करत असताना आपण पूर्वग्रह दूषित असू तर त्याचा परिणाम डेटा सिलेक्शन आणि डेटा रेकॉर्डिंगवर होऊ शकतो. तर तो पर्सनल बायस टाळला पाहिजे, आणि जर टाळला असेल तर इट इज गुड रिसर्च. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स, मेंटेन हाय इथिकल स्टँडर्ड. मोस्टली रिसर्चर वर्क away from personal supervision of supervisors. They enjoy relatively freedom at work. Data integrity should be main concern of all researcher. बघा, बऱ्याचदा रिसर्चरचं जे काम असतं ते इट इज अवे फ्रॉम पर्सनल सुपरविजन ऑफ सुपरवायझर. म्हणजे सुपरवायझर जो पर्सनल सुपरविजन करत असतो तसं रिसर्चरचं काम नसतं. रिसर्चरचं काम हे वेगळ्या पद्धतीचं असतं. दे एन्जॉय रिलेटिव्ह फ्रीडम ॲट वर्क. म्हणजे काम करत असताना त्यांना खूप स्वातंत्र्य असतं. डेटा इंटिग्रिटी शुड बी मेन कन्सर्न फॉर ऑल रिसर्चर्स. जी माहिती गोळा करतो ती माहिती अखंड असायला हवी, परिपूर्ण माहिती मिळाली पाहिजे, ही मुख्य काळजी असते सर्व रिसर्चरची. इथिकल इश्यू इन्व्हॉल्व ॲट टाइम ऑफ डेटा कलेक्शन. ही जी माहिती गोळा करतो, ही माहिती गोळा करत असताना इथिकल इश्यू इन्व्हॉल्व, म्हणजे
ज्या वेळेला बघा सुपरवायझर जो असतो ना, तो सुपरवाइज करत असतो, तर त्याच्या डोक्यात फक्त काम व्यवस्थित करतायत की नाही एवढंच बघायचं असतं. बाकी तो कसलाच विचार करत नसतो. पण रिसर्चरचं काम तसं नसतं. तर तो काही त्याचं काम हे खूप वेगळं आहे आणि त्याच्या कामाला स्वातंत्र्य आहे सुपरवायझरच्या कामापेक्षा. रिसर्चरला जो माहिती आपण तो गोळा करतोय ती अखंड माहिती मिळाली पाहिजे यासाठी तो प्रयत्न करत असतो. पण याच वेळेला इथिकल इश्यूज इन्व्हॉल्व ॲट दॅट टाइम ऑफ डेटा कलेक्शन आणि हे इथिकल इश्यू इट मस्ट ऑब्टेन प्रायोरिटी. त्या इथिकल इश्यूला प्रायोरिटी दिली पाहिजे. फॉर एक्झाम्पल प्रोटेक्टिंग आयडेंटिटी ऑफ द रिस्पॉन्डंट बट नॉट ब्लोईंग अप कॉन्ट्रोवर्सियल स्टेटमेंट. म्हणजे एखादा रिस्पॉन्डंट आहे त्याने दिलेली जी माहिती आहे तर ती माहिती गोळा करत असताना जो रिस्पॉन्डंट आहे त्याची आयडेंटिटी जपणं, त्याचबरोबर कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट न करणं, ह्या गोष्टी रिसर्चरने पाळल्या पाहिजेत. ही मस्ट हॅव मेंटेन हाय इथिकल स्टँडर्ड. फिफ्थ वन, analysis of the data. Data analysis of data must reveal what is called insight. बघा डेटा अनालिसिस यालाच इन्साइट असं म्हणतात. सॉरी, डेटा अनालिसिसला इन्साइट नाही म्हणत. डेटा अनालिसिस करत असताना इट मस्ट रिव्हील व्हॉट इज कॉल्ड इन्साइट. म्हणजे याचा अर्थ असा की डेटा अनालिसिस करताना आपण म्हणतो ना आपला आतला आवाज, आपल्याला काय वाटतं की हे योग्य असेल, तर ते तुमचं डेटा अनालिसिस करताना बाहेर आलं पाहिजे. तुमचा पर्सनल बायस असता नाही की तुमचा कौल, मनाचा कौल, तुमचा ओढा याचे परिणाम होतात नाही डेटा अनालिसिसवर. टू डू जस्टिस to this exercise, researcher is required to be a competent person on job. काय म्हटलं? To do justice to this exercise, researcher is required to be competent on job. म्हणजे हे काम करत असताना रिसर्चर शुड बी कॉम्पिटंट असायला हवा. चेक व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी ऑफ डेटा क्लिअरली. जो डेटा गोळा करतोय त्या डेटाची व्हॅलिडिटी कशी आहे, म्हणजे तो योग्य आहे ना डेटा. तसंच रिलायबिलिटी, विश्वसनीयता, त्या डेटाची विश्वसनीयता आहे ना, हे रिसर्चरने बघितलं पाहिजे. डेटा needs classification in such a way which help the researcher to arrive at reliable conclusion based on valid finding. म्हणजे हा जो डेटा आहे त्या डेटाचं क्लासिफिकेशन केलं पाहिजे आणि हे क्लासिफिकेशन कशा पद्धतीने झालं पाहिजे? टू अराईव्ह ॲट रिलायबल कन्क्लुजन based on valid finding. When statistical methods are used, the probability of error should be estimated. ज्या वेळेला तुम्ही स्टॅटिस्टिकल मेथड वापरतो त्यावेळेला प्रॉबॅबिलिटी ऑफ एरर, चुका होण्याची शक्यता गृहीत धरली पाहिजे आणि योग्य पद्धतीने अनालिसिस केलं पाहिजे. 6 characteristics is what? Systematic presentation of findings. One of the important duties of researcher is to present unambiguous presentation of finding. अनअम्बिग्युअस म्हणजे काय? असंदिग्ध. संदिग्ध म्हणजे आपण क्लॅरिटी नाही होत, तर असंदिग्ध म्हणजे क्लिअर असायला हवं. तर एक महत्वाचं जी ड्युटी आहे रिसर्चरची, टू प्रेझेंट अनअम्बिग्युअस प्रेझेंटेशन ऑफ फाइंडिंग. हे फाइंडिंग्स जे शोधलंय तुम्ही रिसर्च मधनं, तर इट शुड बी अनअम्बिग्युअस. Care should be taken, first one, to write simple and direct language. बघा हे अनअम्बिग्युअस म्हणजे असंदिग्धता टाळण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. आणि कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे? तर जे काही आपण लिहितोय ते लिहित असताना, फाइंडिंग्स लिहित असताना, इट मस्ट बी सिम्पल अँड डायरेक्ट लँग्वेज. फाइंडिंगची भाषा जी आहे इट शुड बी सिम्पल आणि डायरेक्ट असायला हवी. सेकंड, टू ड्रॉ रिझल्ट केअरफुली.
त्याच्यावरून रिझल्ट काळजीपूर्वक काढले पाहिजेत. टू इन्क्लूड मॅक्झिमम ऑब्जेक्टिव्हिटी. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय? तर सब्जेक्टिव्हिटी म्हणजे काल्पनिकता आणि ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे पुराव्यानिशी बोलणं. टू क्रिएट गुड इम्प्रेशन ऑन डिसिजन मेकर्स. म्हणजे जो डिसिजन मेकर्स आहेत त्यांच्यावर एक चांगलं इम्प्रेशन तयार झालं पाहिजे. टू पुट डाऊन रिझर्वेशन इफ एनी. समजा काही रिझर्वेशन असेल तर ते मेन्शन केलं पाहिजे. मेक द कॉम्प्रेहेन्सिव्ह प्रेझेंटेशन ऑफ डेटा फॅसिलिटेटिंग अंडरटेकिंग facilitating understanding to help the decision maker to put findings in right spirit. आपण जे फाइंडिंग्स शोधलेले आहेत त्या फाइंडिंग्स वरना डिसिजन घेण्यासाठी एक गुड इम्प्रेशन निर्माण झालं पाहिजे. आणि हे जे फाइंडिंगचं रिप्रेझेंटेशन आपण करतोय इट शुड बी कॉम्प्रेहेन्सिव्ह, व्यापक असायला हवं. फॅसिलिटेटिंग अंडरस्टँडिंग टू हेल्प द डिसिजन मेकर. आणि त्या फाइंडिंग्स मधनं काही आपल्याला अर्थबोध झाला पाहिजे जेणेकरून डिसिजन मेकर्सना सोपं जातं डिसिजन घेण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण गुड रिसर्च कशाला म्हणतात ते बघितलं. गुड रिसर्चचे काही कॉन्स्टिट्युएंट बघितले की प्रोफेशनली कंडक्टेड रिसर्च, रिलायबल इनपुट फॉर डिसिजन मेकिंग. म्हणजे एकतर त्या रिसर्चमध्ये सायंटिफिक मेथड अप्लाय केलं पाहिजे, इट शुड बी प्रोफेशनली कंडक्टेड, आणि रिलायबल इनपुट फॉर डिसिजन मेकिंग. इनपुट जे आहेत ते रिलायबल असायला हवेत. या अगोदर काही कॅरेक्टरिस्टिक्स पण आपण बघितल्या होत्या की क्लिअरली डिफाईन पर्पज. रिसर्चचा जो पर्पज आहे इट शुड बी क्लिअरली डिफाईन. त्याच्यानंतर आउटलाईन द रिसर्च प्रोसेस. रिसर्च प्रोसेस जी आहे ती आउटलाईन केली पाहिजे. आउटलाईन केली पाहिजे म्हणजे आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे हे क्लिअरली इट शुड बी राईट डाऊन. त्याच्यानंतर तिसरी कॅरेक्टरिस्टिक बघितली होती की रिसर्च डिझाईन प्लॅन करत असताना प्रॉपरली प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि सॅम्पल ज्या वेळेला सिलेक्ट करतो तर ते सॅम्पल पॉप्युलेशनचं रिप्रेझेंटेटिव्ह असायला हवं. त्याच्यानंतर बिब्लोग्राफी शुड बी थरो अँड कम्प्लीट. इन्शुअरिंग द डायरेक्ट ऑब्झर्वेशन आर रेकॉर्डेड ॲज सून ॲज द इव्हेंट आर ओव्हर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आणि त्यामुळे गुड रिसर्चचा कॅरेक्टरिस्टिक्स कशाला म्हणणार तर रिसर्च डिझाईन हे प्लॅन केलेलं असेल तर. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक बघितलं होतं की मेंटेन हाय इथिकल स्टँडर्ड. म्हणजे जो डेटा गोळा करतो रिसर्चर तो डेटा गोळा करत असताना त्याला परिपूर्ण डेटा हवा असतो. म्हणजे डेटा इंटिग्रिटी त्याने मेंटेन करावी लागते त्याला. पण ही माहिती गोळा करत असताना ही शुड मेंटेन हाय इथिकल स्टँडर्ड. का तर ज्याच्याकडनं आपण माहिती गोळा केली आहे त्याच्या आयडेंटिटीला प्रोटेक्ट करणं. प्रोटेक्टिंग द आयडेंटिटी ऑफ रिस्पॉन्डंट इज रिक्वायर्ड. आणि त्याचबरोबर कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट न करणं. या गोष्टींचं पथ्य रिसर्चरने पाळावं लागतं. आणि हे जिथे पाळलंय त्याला आपण गुड रिसर्च असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर अनालिसिस ऑफ डेटा करत असताना पर्सनल बायसचा परिणाम त्या डेटा अनालिसिसवर दिसता नये. पर्सनल बायसचा अर्थ पण बघितला होता की मनाचा कौल, मला असं वाटतं, असं नाही, हा पुरावा आहे म्हणून हे असं आहे. तर ती काळजी गुड रिसर्च मध्ये घेतलेली असते. त्याच्यानंतर सिस्टमॅटिक प्रेझेंटेशन ऑफ फाइंडिंग्स. फाइंडिंग्स ज्या आहेत त्या फाइंडिंग्सचं प्रेझेंटेशन हे सिस्टमॅटिक असायला हवं. आता सिस्टमॅटिक प्रेझेंटेशन म्हणजे काय तर सिंपल आणि डायरेक्ट लँग्वेज मध्येच फाइंडिंग्स लिहिले पाहिजेत. फाइंडिंग्स मधले जे रिझल्ट काढलेत इट शुड बी केअरफुली ड्रॉन. त्याच्यानंतर मॅक्झिमम ऑब्जेक्टिव्हिटी असायला हवी. म्हणजे पुराव्यानिशी बोललं पाहिजे. आणि पुट डाऊन रिझर्वेशन्स इफ एनी. जर काही रिझर्वेशन्स असतील तर त्या मेंटेन केल्या पाहिजेत. आणि क्रिएट गुड इम्प्रेशन ऑन डिसिजन मेकर. फाइंडिंग्सचं गुड इम्प्रेशन डिसिजन मेकरवर झालं पाहिजे.
Now we will discuss about remaining characteristics such as highlight limitations. It is desirable that researchers should be honest and enough to highlight the limitations experienced during the progress of research assignment. Limitation may relate to time, money, shortage of manpower, non-cooperation of respondent and so on. लक्षात घ्या रिसर्च मध्ये रिसर्चरने त्याच्या रिसर्च करत असताना आलेले असलेले लिमिटेशन्स त्याने मेंटेन केले पाहिजेत. कशासाठी? तर आणि लिमिटेशन्स ते प्रामाणिकपणे त्याने सांगितले पाहिजेत. कारण त्या लिमिटेशन वरनं कळतं की या माणसाने या ठिकाणी काम केलं नाही. आता हे लिमिटेशन्स कोणत्या प्रकारचे असतील? तर वेळेचा अभाव, की बाबा टाइम लिमिट होतं आम्हाला रिसर्चसाठी. पैशाचा अभाव होता म्हणून खूप डिटेल जाता आलं नाही, किंवा मॅनपॉवर कमी होती माहिती गोळा करण्यासाठी. नॉन कोऑपरेशन फ्रॉम रिस्पॉन्डंट कोऑपरेट करत नव्हता. या गोष्टी मेंटेन केल्या पाहिजेत, तरच आपण ते रिसर्च गुड आहे असं म्हणू शकतो. कारण नेक्स्ट रिसर्चरला त्याचे लिमिटेशन्स कळतात. द पर्पज ऑफ मेन्शनिंग लिमिटेशन is to ensure that if possible these may be removed or avoided in future. आता हे लिमिटेशन्स का मेन्शन केले पाहिजेत? तर दुसरा जो पुढे कोण रिसर्च करणार आहे भविष्यात, तर तो हे लिमिटेशन्स टाळू शकतो. आठवं कॅरेक्टरिस्टिक्स आहे जस्टिफाय कन्क्लुजन. Good research always specify the condition under which their conclusion seems valid. बघा, good research always specify the condition under which conclusion seems valid. त्याने जे कन्क्लुजन काढलेलं आहे ते व्हॅलिड कोणत्या कंडिशन मध्ये आहे हे गुड रिसर्च मध्ये स्पेसिफाय केलेलं असतं. Conclusions are justified when data are free from mistake. आता जस्टिफाय आपण हेच कन्क्लुजन काढलंय. हे कन्क्लुजन कधी जस्टिफाय करू शकतो? इट इज फ्री फ्रॉम मिस्टेक नसेल तर वी कॅन जस्टिफाय इट. Ordinarily, conclusions are drawn from study of limited population which are universally applied. बघा, आपण पॉप्युलेशन जी आहे त्या लिमिटेड पॉप्युलेशनचा अभ्यास करतो, सगळ्या पॉप्युलेशनचा नाही, आणि त्याच्यातनं कन्क्लुजन काढतो आणि इट इज युनिव्हर्सली अप्लाइड. आपण सगळ्यावर ते लावतो की अरे सगळ्यांसाठी हे असंच आहे असं आपण म्हणतो. रिसर्चर क्रॉस चेक देअर कन्क्लुजन, पण असं नाही. रिसर्चरने कन्क्लुजन क्रॉस चेक केलं पाहिजे इन लाईट ऑफ सिस्टमॅटिक वर्क डन बाय देम थ्रू द कम्प्लिशन ऑफ रिसर्च असाइनमेंट. म्हणजे त्याने केलेलं सिस्टमॅटिक जे काम आहे तर त्या सिस्टमॅटिकली केलं आहे. त्याचबरोबर त्याने हे जे कन्क्लुजन ड्रॉ केलं ते क्रॉस चेक केलं पाहिजे, तरच तुमच्या सिस्टमॅटिक जे काम आहे तर ते खरंच तुम्ही सिस्टमॅटिकली केलं आहे की नाही याचे विश्वसनीयता निर्माण होते. क्रॉस चेक करायला हवं की आता मी निर्णय काढला, चला फायनल, याच्या पलीकडे काय बदल होणार नाही असं नाही. थ्रू कम्प्लिशन ऑफ रिसर्च असाइनमेंट, म्हणजे रिसर्च असाइनमेंट कम्प्लीट केल्यानंतर क्रॉस चेक करणं आवश्यक आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे empirical. Good research is empirical. This feature suggests that good research is related basically to one or more aspect of real situation. आता empirical याच्यावरनं काय कळतं की रियल सिच्युएशनशी रिलेटेड असायला हवी and should deal with concrete data that provide a basis for external validity. Concrete data मिळाला पाहिजे that provide basis for external validity to research result and conclusion. म्हणजे ज्याच्यातनं external validity निर्माण होते, विश्वसनीयता निर्माण होते रिझल्ट आणि कन्क्लुजनशी रिलेटेड.
नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे, गुड रिसर्च शुड बी फ्री फ्रॉम पर्सनल बायस. गुड रिसर्च कशाला म्हणणार? इफ इट इज फ्री फ्रॉम पर्सनल बायस, म्हणजे तुमच्या मनात काय आहे त्या मनाचा जो कौल आहे त्याच्यापेक्षा वेगळं पुराव्यावर आधारित असतं, त्याला गुड रिसर्च असं म्हणतो. द पर्सनल बायस ऑफ रिसर्च शुड नॉट कम in the conduct of research process. Good research should be free from personal bias of the researcher. It should be conducted in impartial manner, म्हणजे पार्सिलिटी होता नाही. Good research should be based on objectivity and not subjectivity. काल्पनिक गोष्टीवर अवलंबून असता नाही. A researcher should not allow his personal opinion, view, considerations, like, dislike, म्हणजे रिसर्चरने त्याचं पर्सनल ओपिनियन मला असं वाटतं असं असता नाही. त्याला असं म्हटलं पाहिजे की मी रिसर्च केला आणि त्याच्यातनं असं दिसलं असं म्हटलं पाहिजे. तर त्याचे पर्सनल ओपिनियन, त्याचे व्ह्यूज असतानात, मला हे आवडतं, मला ते आवडत नाही असं असताना, लाईक्स डिसलाईक टू प्ले एनी रोल इन रिसर्च प्रोजेक्ट. रिसर्च प्रोजेक्ट मध्ये या गोष्टी असता नाहीत. ही शुड कंडक्ट हिज रिसर्च ऍक्टिव्हिटी इंडिपेंडंटली. त्याची रिसर्च ऍक्टिव्हिटी जी आहे ती स्वतंत्ररित्या त्याने केली पाहिजे. This make his research work away from personal bias. As a result, the quality of research improves considerably. म्हणजे त्याचा जो पर्सनल बायस आहे त्या पर्सनल बायस पासून स्वतंत्र असं त्याने काम केलं पाहिजे आणि त्यामुळे रिसर्चची क्वालिटी किंवा त्याची विश्वसनीयता वाढते. अँड लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड रिसर्च. गुड रिसर्च इज ऑलवेज बेस्ड ऑन मॉडर्न टेक्नॉलॉजी. लक्षात घ्या, मॉडर्न टेक्नॉलॉजीवर आधारित गुड रिसर्च असतं. द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विथ internet based information has opened door of knowledge for the businessman the world over. Good research need to be comprehensive. It should use new methods and technique for conduct of research activity. लक्षात घ्या, व्यावसायिक जे आहेत त्या व्यावसायिकांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जी आहे जी इंटरनेट बेसवर आधारित आहे हॅज ओपन द डोअर ऑफ नॉलेज, म्हणजे ज्ञानाचं भांडार उघड झालेलं आहे. गुड रिसर्चर नीड टू बी कॉम्प्रहेन्सिव्ह. हे जे गुड रिसर्च कशाला म्हणणार तर ते व्यापक असायला व सगळ्या माहितीचा तिथे विचार केला पाहिजे. इट शुड बी यूज न्यू मेथड्स अँड टेक्निक फॉर कंडक्ट ऑफ रिसर्च ऍक्टिव्हिटीज. नवीन मेथड्स टेक्निक वापरल्या पाहिजेत रिसर्च ऍक्टिव्हिटी कंडक्ट करत असताना. The researcher should have full knowledge of new research and technique. रिसर्चरला नवीन जे टेक्निक्स आहेत आणि रिसर्च जे आहेत त्याचं पूर्ण ज्ञान असायला हवं. दिस फॅसिलिटेट रिसर्चर विथ स्पीड, ॲक्युरसी अँड एफिशियन्सी. जर मॉडर्न टेक्निक तो वापरत असेल तर त्याचा उपयोग रिसर्चरला होतो. कसा तर त्याचा स्पीड वाढतो, ॲक्युरसी वाढते आणि एफिशियन्सी सुद्धा वाढते. So student, today we have discussed about qualities of good research or characteristics of good research. म्हणजे गुड रिसर्चचे फीचर्स काय आहेत तर गुड रिसर्च कशाला म्हणणार, त्याचे फीचर्स काय आहेत, म्हणजे या गोष्टी असतील तर ते गुड रिसर्च आहे असं आपण जे म्हणतो. तर त्याच्यात गुड रिसर्चचा पर्पज क्लिअरली डिफाईन असायला हवा. रिसर्च प्रोसेस आउटलाईन केलेली असायला हवी. रिसर्च डिझाईन हे प्लॅनिंग, त्याचं प्लॅनिंग असायला हवं. मेंटेन हाय इथिकल स्टँडर्ड मेंटेन केला पाहिजे. म्हणजे जसं की रिस्पॉन्डंट आहे तर ते रिस्पॉन्डंटची आयडेंटिटी प्रोटेक्ट करायला हवी. कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट असता नाही रिसर्चमध्ये. ॲनालिसिस ऑफ डेटा ॲनालिसिस करत असताना पर्सनल बायसचा परिणाम त्याच्यावर होता नाही. इट शुड रिव्हील
insight and do justice to the to exercise. Researcher is required to be competent ऑन द जॉब, म्हणजे तो काम करत असताना कॉम्पिटंट असला पाहिजे. त्याच्यानंतर सिस्टमॅटिक प्रेझेंटेशन ऑफ फाइंडिंग्स जे आहेत ते सिस्टमॅटिकली प्रेझेंट करायला हवेत, जसं की ते लिहिलेले असायला हवेत. त्याच्यानंतर केअरफुली ड्रॉ असायला हवेत. त्याच्यानंतर इन्क्लूड मॅक्झिमम ऑब्जेक्टिव्ह. फाइंडिंग्स मधनं तुमचे ऑब्जेक्टिव्ह पूर्ण झालेत हे दिसायला हवं. तुमचं गुड इम्प्रेशन क्रिएट झालं पाहिजे. तुम्ही रिसर्च रिपोर्टमध्ये तुमच्या लिमिटेशन्स मेन्शन केल्या पाहिजेत, जेणेकरून नवीन काम करणाऱ्याला त्या लिमिटेशन्स ज्या आहेत त्याच्यावर तो काम करू शकतो. आता लिमिटेशन्स वेळेचा अभाव, पैशाचा अभाव किंवा माहिती गोळा करण्यासाठी आपल्याला माणसांचा अभाव पडला किंवा रिस्पॉन्डंट वॉज नॉट रिस्पॉन्डिंग, अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या मेन्शन केल्या पाहिजेत. जस्टिफाय कन्क्लुजन, तर जे कन्क्लुजन काढलेलं आहे ते कन्क्लुजन जस्टिफाय करता आलं पाहिजे रिसर्चरला. रिसर्चरचं रेप्युटेशन गुड असायला हवं आणि हे रिसर्च इम्परिकल असायला हवं, म्हणजे प्रत्यक्ष जीवनाशी रिलेटेड असायला हवं. आणि रिसर्च शुड बी फ्री फ्रॉम पर्सनल बायस पासून फ्री असायला हवं आणि इट शुड बी बेस्ड ऑन मॉडर्न टेक्नॉलॉजी. आधुनिक टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा उपयोग रिसर्चमध्ये केलेला असायला हवा. आता इम्परिकल म्हटलंय, रिसर्च should be related to one or more aspect of real situation or it should deal with concrete data. Real situation शी related research असायला हवं. These were characteristics of good research. We will meet again in next lecture to discuss about what is hypothesis, features of hypothesis, etc. So, thank you for today. We will meet again. Happy learning to you.